नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज दिनांक 21 ऑगस्ट. आज महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती असणार आहे? तर आज महाराष्ट्रामध्ये आजपासून 25 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. पण हा पाऊस सगळ्या भागामध्ये नसणार आहे. मुसळधार पाऊस 25 ऑगस्टपासून ते 1 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 1 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस नसणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे काही पाण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही तुमच्या शेतीला पाण्याचे नियोजन करू शकता. कारण 1 सप्टेंबरपर्यंत असेच वारे सुरू राहणार आहे आणि आता सध्या सोयाबीन असेल, कापूस असेल याला पाण्याची खूप गरज आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे नियोजन करू शकता. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग जोरदार पाऊसाला कधी सुरुवात होणार आहे? तर ऑगस्टमध्ये जोरदार पाऊस नाही. त्यामुळे हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग मुसळधार पाऊस कधी येणार राज्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कधी पडणार? तर महाराष्ट्रामध्ये 1 सप्टेंबरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी नदी, नाले, ओढे एक होतील. असा जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरुवात होणार आहे. तोपर्यंत काही ठिकाणी रिमझिम पद्धतीचा पाऊस पडेल. पण हा पाऊस सर्व भागामध्ये नसणार आहे. त्यामुळे हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. मग 1 सप्टेंबर नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस असणार आहे? तर ह्या पावसाची सुरुवात मराठवाड्यापासून होईल आणि मराठवाड्यापासून सुरुवात झाल्यानंतर हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालेल. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. चला तर आपण मुसळधार पावसाची जिल्ह्याची यादी बघू. तर हा पाऊस मराठवाड्यापासून सुरुवात झाल्यानंतर जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये सुरुवात होईल आणि असाच सुरुवात झाल्यानंतर हा पाऊस विदर्भामध्ये धुमाकूळ घालेल. विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रात बुलढाणा, नागपूर या भागामध्येही 1 सप्टेंबरच्या नंतर मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. 1 सप्टेंबरपर्यंतच्या नंतर पावसाला सुरुवात झाल्यानंतर हा पाऊस राज्यामध्ये किती दिवस असणार आहे? तर हा पाऊस सलग 15 दिवस भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पण त्यानंतर नोव्हेंबरमध्ये परतीचा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये धुमाकूळ घालणार आहे आणि नदी, नाले, ओढे संपूर्ण भरून जाणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि परतीचा पाऊस झाल्यानंतर 13 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये थंडी येणार आहे. त्यामुळे हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सध्या तरी महाराष्ट्रात जोरदार मुसळधार पाऊस ऑगस्टमध्ये नाही. हा पाऊस सप्टेंबरमध्ये सुरुवात झाल्यानंतर हा पाऊस संपूर्ण सप्टेंबर महिना राहील आणि नदी, नाले, ओढे संपूर्ण भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीही घाबरून जाण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना चांगले माल होणार आहेत. पाऊस पण चांगला येणार आहे. पण ऑगस्ट महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडणार नाही. म्हणून हा अंदाज संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या सोयाबीन असेल, कापूस असेल त्यासाठी पाण्याचे नियोजन करा. पुढील माहिती लवकर देण्यात येईल. धन्यवाद.